आणि बेकरी आपली गाईज कधी पण नारंगवाडी पाटीला येऊन नवीन कोरा फोटो भाईचे फोटो बघ गाइस, वेलकम टू अवर व्हिडिओ, वेलकम टू अवर ब्लॉग. तर आज बघा आम्हाला नवीन टी शर्ट दिलेले आहेत सगळ्यांना. ॲक्च्युली हे आधी 300 रुपये का काहीतरी चार्जेस होते, पण आता फ्रीमध्ये दिलेत आम्हाला. बघा कसं दिसतं. तेव्हा नाही घेतलं म्हणून आता फायदा झाला. मागे बघा, मेस्को करिअर अकॅडमी सातारा. मागे दाखव ना. हां बस बॉडी तर नाही तुला. ओमकारची बॉडी आहे. ओमकार तू दाखव ना. अरे हे बघा, सगळे आमच्या अकॅडमीमधले तुम्हाला अकॅडमीच्या टी शर्ट्समध्ये दिसतील. काशी कसलं दिसतंय. सुमे कुठे तू. 80च्या आसपास जाते माहिती. नवीन कोरा फोटो भाईचे फोटो बघ. नाद आहे का आता, तर काय खरंच नाही भाई. आम्हाला नाद म्हणजे असला नाद लागतो. बघा कसे सगळे लाल लाल दिसायला लागले. माझी वही पण संपली. 5 वाजलेले आहेत आणि आता 5 वाजताच्या रनिंगला जाऊ. आता हे गेम पिरियड आहे आणि आज आम्ही वर्दीमध्ये गेम पिरियड करणार आहे. आपली सिक्युरिटीची टीम त्यांच्या कामाला आहेत. गवत काढ, भाजी उगव. हे बघा काय तिकडं बसलेत. किचन गार्डनमध्ये काय इकडं बसलेत. आणि ही आपली PRTC. इथून जाग्यातून बॉम्ब पडल्यागतून आणि बॉम्ब टाकल्यागत मेस्को अकॅडमी उडावं लागेल झप मध्ये यावर. हे रेकॉर्ड झाला का. थोराट सर पण बघतात ब्लॉग. आता सांगतो हे लांब्या बघ ना, ते जिराफ सारखं दिसायला लागलंय वाकल्यावर. खाऊन घे तसं काय कसं करू द्या. काय पुढं काय खरे खोटे. काम करताना दिसलं पाहिजे असं थोडी ना. हा मग खोऱ्या पण मारायचा शेतात. काय युट्यूब चॅनल तुला. तुषार क्षीरसागर ब्लॉग्स. तू खरंच भिकारी दिसतोय. बाहुबली. तुम्ही नाही करणार. कामचोर आहे दोघं पण. पकडले आता सरांनी. गाईज यांनी आम्हाला सोडलंय. हे बघा, सध्या कधी बैल तो दोस्त ह्यो सच्चा भिकारी वाटतो. सच्चा भिकारी. कष्टाळू प्रामाणिक विद्यार्थी मेस्को करिअर अकॅडमीचा. प्रामाणिक म्हणजे गोणी पण त्याच्या एवढीच आहे. कसं लाजतो बघा, जसं आंटीला तसा आहे का नाही. काय बोलू. गाइस, तुम्ही आज बघू शकता आज वेगवेगळे गेम चालू आहेत. इकडे खो खो चालू आहे, तिकडे फुटबॉल चालू आहे, तिकडे मुलींचा वेगळा गेम चालू आहे. इथं
व्हॉलीबॉल. हो हो, इथं फुटबॉल चालू आहे गाईस. जेवढी पण हट्टीकट्टी माणसं आहेत त्यांना फुटबॉल खेळायला लावलेलं आहे. चुप रे मोटी, जाना खेलना जाना. तर गाईज आम्ही गेलेलो बाहेर, मी मंग्या, ओंकार आणि तो बाळा. माझ्या पायाला ते लागले तर त्यासाठी मी इंजेक्शन घ्यायला गेलो. माझं पोट खराब झालेलं आहे. आमच्या मंग्याचं पोट खराब झालंय, हागवण लागली आहे त्याला. नाही नाही काही लूज मोशन झाले आम्हाला, हागवण लागली. थांब रे. आणि ही चालू आहे व्हिडिओ शूटिंग चालू आहे. मग काय आलं व्हिडिओ शूटिंग पोट बिघडलं तरी, कारण की आपल्या स्टिंगला समजा रिकव्हरी होऊन जातं. आता हे सर थोडं पण बघतात. मला स्टिंग केल्यानंतरच रिकव्हरी होतं, नाहीतर आपल्याला सवय आहे दररोज किमान 2 स्टिंग पिऊन. इथं आल्यापासून आपण तरी आठवड्याला 2-3 आठवड्याला. हो काही दररोज म्हणजे छपरी चाले गाई, छपरी चाले काही दररोज एक स्टिंग लागतं आपल्याला. कारण की आपल्या घरात बेकरी असल्यामुळं आपण स्टिंग पितो सारखं. त्यांची इथं बेकरी आहे, हॉटेल आहे. हॉटेल आणि बेकरी आपली काही कधी पण नारंगवाडी पाटीला येऊन गाईज मंग्यानी रागा रागात स्टिंग वाचली. आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.